आणि सगळे आपले परमनंट स्टाफ आहेत. अडीचशेच्या विषय संपलात म्हणतात किती राहिले? आता 137 प्रमाणे आणि 20 पासून ज्यांचे काही डिपेंडवाले तुम्हाला मदत करतात का नाही करतात लवकर संपून टाकतात. आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. सध्या जुनं रेकॉर्ड आहे आणि खूप वर्षांपूर्वीच आहे ना, तर तेवढं रेकॉर्ड वापरून मिळत नाही. आणि ते मिळत नाही खूप जुनं सगळं असतात ना, नगरपालिकेत असतात ना. बऱ्याचपैकी आता साधारण विभाग जरी म्हटलं गेलं तर ते म्हणतात रेकॉर्डच काही सापडत नाही. अशी जी काही क्षेत्र आहेत ना ती तुम्ही घेऊन या, त्यावर आपण वर्क करतो त्या डिपार्टमेंटशी. तिकडे का बसलाय? हे तिथंच असतात का? तिकडे कोण असतं? तिकडे काय केलं? काय परिस्थिती? किती स्टाफ आहे तुमच्याकडे? परमानंटमध्ये कोण कोण आहे? काय काम? स्टाफ किती आहे तुमच्याकडे? 14. आपल्याला पदेवरच्या बाकीचे कॉन्टॅक्ट जातल्या वेळेत का जात नाही? जातात. पण जर ती जाऊन असेल डाऊन झाला असेल तर उशिरा जातात. सर्व्हर जर बंद पडला तर उशिरा जातात. तुम्ही आणि असं आपलं CFC कोऑर्डिनेशन करायचं आणि जिथं जिथं वसुली केंद्र आहेत आपले सगळीकडे तिथं ऑनलाईन दाखल्याची व्यवस्था करायची. पण त्याचं कसं होणार? एखाद्या जर दवाखान्यातनं माहिती येताना एखाद्या दाखल्यावर एखाद्याचा विषय इथे हँडल करताय. मग तिथली विचारला आई 100 जणांची 10 जण दिली 90 जणांना उन्हाताना फिरवणार का? तुमचा पण कसं होणार? आपण जेव्हा दाखला नाही कसं होणार ते होऊ देत कसं पाहिजे चुकले जर असेल ना म्हणजे तेवढ्या पुरता विषय क्लिअर करता येईल दुरुस्तीला इथे येते. तेवढाच विषय दाखला पहिला देताना आणि 100 जणांची 10 जणांचाच विषय असेल 90 जण तर तिथल्या तिथं शाहूपुरीतल्या माणसांना उन्हाताना तिथं आहे. सदरबारच्या माणसांना उन्हाताना तिथे शाहूनगरकडल्या माणसांना तशीच परिस्थिती बिलासपूरच्या माणसांची तीच परिस्थिती. आपल्याकडे सुविधा आहेत ना त्याचा उपयोग करून घ्या ना. कशासाठी ही लोक सुद्धा कमी होतील नाही की त्यांना तिकडे देऊ ट्रेनिंगसाठी त्या लोकांच्या असं करा ना. एकाच ठिकाणी सगळं सॅच्युरेशन करू नका. त्यांच्यावर CFC वाल्यावर तुमच्याकडे 4 जण द्या त्यांच्यावर बसू द्या आणि ज्या त्या भागात तिथल्या लोकांना ट्रेनिंग द्या आणि पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत चालू करायचं. 14 जण होता तिथं काय काय काम करतो इथं आता शोधचे येतात. शोध पुण्यात आपले शोध आणि आता जुनं आपलं फिडिंग CRS आहेत का? एवढ्या खुर्च्या काही कमी का? किती बसून होते? 22 लाखाला काय होणार आहे? 22 लाख देणार आहे काय? किती 14 कुठे? किती वसूल झालं? अजून 14 कोटी आपल्याला येणार नाही. आता किती वसूल केला आहे 2 महिन्यात? 2 महिन्यात साधारण आपण 6 कोटी आसपास. मध्ये राहायला 14 तरी होणार. 2 महिन्यातच जास्त होतं. 8 कोटी झालं. किती स्टाफ वसुलीला सगळा? वसुलीला 20 लाख आणि 2200. 20 लाख 2200 पाहिजे. ती परमनंट आपली जी ह्याच्यावरती किती आहे? 1.5% कर्मचारी ते धरले का त्यात? टेंडरवरती किती आहे? केंद्रामध्ये 2च आहे. केडर नाही टेंडर केंद्रावरचे 4 आहेत. ऑपरेटर कर्मचारी बाकी शिपाई किती टोटल स्टाफ आहे तुमचा? 42 शिपाई 42 ऑपरेटर 7. आता अचानक तुम्ही प्रत्येक विभागाची पाहणी केली, काय तुम्हाला निदर्शनास आलं?
एकंदरीत जर बघितलं तर जी डिपार्टमेंट आहेत ती बरीचशी लोक वेळेवर आलेली आहेत, काही आलेली नाहीत. त्यांना आपण त्याप्रमाणे आस्थापना विभागाला आपण कारवाईचं सांगितलेलं आहे आणि रोजची हजेरी पुस्तक तसंच हालचाल रजिस्टर हे त्यांना ठेवायला लावून ती पाहणी करून त्याच्यावर रिपोर्टिंग करायला सांगितलेलं आहे.